नमस्कार राम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये. 2 दिवसापूर्वी भात हे झालं होतं, उपणून झालं. आता परत उपलायचं बघा. प्रत्येकाला काम दिलं होतं. दादा आणि मामा उपणायला होते आणि उपणून झाल्यानंतर जे चाळून ठेवलेलं भात होतं ते गोण्यांमध्ये ठेवायला मामाने त्यांना लावलं होतं. आणि इथं घराच्या शेजारीचं आंब्याचं झाड आहे, त्याच्यावर बसली होती चिमणी. ती बराच वेळ बसली. नंतर जे खाली दाणे पडले होते ते खाल्ले तिने आणि ती परत झाडावर जाऊन बसली होती. आणि तिथं घरटं पण आहे त्यांचं, त्यामुळे ते तिथंच राहतात. आणि इकडं भावाला पण चाळायला बसवलं होतं, तर त्याचं चाललं होतं चाळायचं काम आणि त्याचा व्हिडिओ शूट पण चालला होता. मी जशी दिसले त्याला येताना, तर त्याने व्हिडिओ शूटच बंद केला. जेवढा भात चाळून होत होतं तेवढं सगळं गोण्यांमध्ये लगेच भरून ठेवत होतं. आणि ते गोण्यांमध्ये भरून ठेवल्यानंतर जेव्हा हातात घेऊन बघितलं तेव्हा ते सोन्यासारखंच दिसत होतं. ना त्याच्यात खडं होतं ना माती होती, सगळं स्वच्छ झालं होतं. आणि मामा पाणी प्यायला गेले होते. मग भाऊ बोलला की हवा आली आहे मग उपण. मग काय जराशी उपण वगैरे लागले. नाण्याची वाची शेजारी बसून भांडणं चालल्यात. आणि शेवटचं भाताचं म्हणजे जे मातेऱ्या बोलतात ना, ते राहिलं होतं. त्यातली माती कशी काढायची, तर साडीचं फडकं घेतलं होतं आणि त्याच्यात जे भात होतं ना ते टाकलं होतं. आणि ते असं करून आत्तीने ते करतात व्हिडिओमध्ये, तसं करून ते बरोबर भात खाली पडायचं आणि माती आतच राहत होती. असं जुगाड लावला होता आत्तीनेच सांगितलं होतं. मग हा ट्राय केला तर त्यातलं तांदूळ भात खाली पडत होता आणि माती आतच राहत होती. आत्तीन मामाने त्यांचं बघून नानी आणि दादाने पण ट्राय केलं होतं. तुम्ही कधी असा जुगाड ट्राय केलाय का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा.